हेलो स्टूडेंट्स, वेलकम बैक टू वंदनास ट्यूटोरियल। आज हम करने वाले हैं क्लास 8 मराठी चैप्टर 10 आम्ही हवे आहोत का के डाइजेस्ट के क्वेश्चन आंसर्स। इसके पहले हम पोएम 9 झुड़ुक तक कर चुके हैं। अगर आपने वो वीडियोस नहीं देखे तो उन्हें ज़रूर से देखिएगा। प्लेलिस्ट का लिंक आपको डिस्क्रिप्शन बॉक्स में मिल जाएगा। तो हम स्टार्ट करते हैं चैप्टर 10 आम्ही हवे आहोत का के डाइजेस्ट के क्वेश्चन आंसर्स, जिसमें सबसे पहले हमें यहाँ पर दिया गया है शब्दार्थ, जिसे आप देखिए ताकि सारे जो मीनिंग्स हैं आपको अच्छी तरह से समझ में आ जाएं। तो चैप्टर भी आपको इजीली समझ में आ जाएगा। यहाँ पर हमें मराठी एज वेल एज इंग्लिश दोनों में मीनिंग्स दिए हुए हैं। तो आप सारे मीनिंग्स को वीडियो पॉज करके देखिए अच्छी तरह से। मैं इन सबको रीड नहीं कर रही हूँ। जितने भी मीनिंग्स दिए हैं मैं आपको सारे मीनिंग्स बता रही हूँ, कौन कौन से मीनिंग्स हैं। आप वीडियो पॉज करके देख सकते हैं। इसके बाद हमें लेसन की समरी दी है जो कि इंग्लिश में है, ताकि आपको अगर मराठी में समझ में नहीं आए तो आप इंग्लिश में रीड करके सारा जो लेसन है वो समझ सकते हो। तो इसके भी मैं आपको दिखा रही हूँ, तो आप इसे भी वीडियो पॉज करके देखते जाइए और रीड करते जाइए। इसे भी मैं रीड नहीं कर रही हूँ, तो आप वीडियो पॉज करते जाइए और इसे रीड करते जाइए। हर एक पैरा मैं आपको अच्छी तरह से दिखा रही हूँ। तो हर एक पैरा को आप पॉज करके देख सकते हैं। आपको और कौन से चैप्टर के क्वेश्चन आंसर्स चाहिए वो आप मुझे कमेंट करके ज़रूर से बताइए। अगर ये आपको वीडियो यूज़फुल हो रहा है तो आप इसे अपने दोस्तों के साथ शेयर भी कीजिए और कमेंट कीजिए और वीडियो को लाइक ज़रूर से कीजिएगा। इसके बाद हमें दिया है टिप्पा, जिसे भी आप रीड कर सकते हैं देख के। देन दिया है वाक्य प्रचार व त्याचे अर्थ। तो योग येणे, भेटण्याची योग्य वेळ येणे, मनाला भिडणे, मनाला खोलवर पटणे, आवाहन करणे, आपले म्हणणे योग्य रीतीने मांडणे, दैट इज़ विनंती करणे। इसके बाद है हमारा कावरे बावरे होणे, सो गोंधळून जाणे, हालवून सोडणे, अस्वस्थ करणे, कलकलाट सुरू होणे, कर्कश आरडाओरडा करीत गोंधळ गडबड सुरू होणे। देन ध्यानात येणे, लक्षात येणे, गजर होणे, घोष होणे। नेक्स्ट लाड करणे, कौतुक करणे, लक्ष वेधून घेणे, नजर विशिष्ट गोष्टीकडे वळवणे, हिसका देणे, जोराने ओढ़ने। इसके बाद हम जाते हैं हमारी कृति स्वाध्याय की तरफ। तो सबसे पहले है उतारा क्रमांक 1। सॉरी बच्चों, इसके बाद भी हमें और भी मीनिंग्स दिए हैं, मीन्स मुहावरे दिए हैं। अंगावर तुटून पडणे, जोराचा हल्ला करणे, सर्वांग शहारणे, अंगावर काटा येणे, निभाव लागणे, टिकाव लागणे। इसके बाद हम बढ़ते हैं उतारा क्रमांक 1 की तरफ, जिसमें दिया है पहले आकृति पूर्ण करा। तो आंसर है मांजर विभागात मांजरांसाठी असलेल्या विविध सोयी, एक लहानशी स्वच्छ खोली, कट्टे व त्यांच्या खाली जाळीने विभागलेले खण, बाहेरच्या बाजूने जाळ्या बसवलेल्या खणात एक एक पेशंट, खाद्यपदार्थ व पाणी देण्यासाठी प्रत्येकासमोर 2 बश्या, प्रत्येकाला बसायला मऊ अंथरूण। इसके बाद है लेखिकेचे लक्ष वेधून घेण्यासाठी मांजराने केलेल्या कृती। सर्व मांजरे चमकली, त्यांच्या डोळ्यात आतुरता होती। काही मांजरे जाळीवर नाक घासू लागली, काही नखाने जाळ्या खरवडू लागली। निबर कोवड्या भरीव किनरिया आवाजात कलाकलाट सुरू केला। इसके बाद में आता है साखळी पूर्ण करा। तो साखळी पूर्ण करा का है तसबिरीतले प्राणी, बैल, घोडा, कुत्रा, मांजर, शेळी, उदी रंगाच्या गलेलठ बोका, भला थोरला काळाभोर बोका। दिस इज भला थोरला एंड काळाभोर बोका। इसके बाद है विधाने पूर्ण करा। आम्हाला तुमची गरज आहे, तुम्हाला आम्ही हवे आहोत का। नेक्स्ट माणसाच्या दयाबुद्धीला करुणेला मुख्य प्राण्याने केलेले ते आवाहन होते। देन कृती 2
पुढील प्राण्याच्या आकृती लिहा. सो दीज आर द क्वेश्चंस गिवन हियर एंड हमें आंसर्स दिए हैं. तो आप देखिए पहले क्वेश्चंस को अच्छी तरह से. तो आंसर्स है, पहला था भला थोरला काळा भोर बोका हिरव्या डोळ्यांनी व्याकुळ नजरेने बघत होता. कंबर पिल्लू कावरे बावरे झाले होते. मांजरी चिडलेल्या वघिणीसाठी पिंजऱ्यात फेऱ्या मारित होती. देन ठिपक्याचे मांजर पेशंट आहे विसरून पंजाने तोंड मिश्या डोळे साफ करीत होते. इसके बाद आजारी मांजर डोळे मिटून पुढल्या 2 पंजावर तोंड ठेवून गप्प पडले होते. देन हमारा आता आकृती पूर्ण करा. लेखिकेने जाळीच्या छिद्रातून मांजरासाठी केलेल्या गोष्टी. कुणाचे डोके खाजवले, कुणाचा गळा खाजवला, कुणाचे कान कुरवाडले. देन मांजरावरच्या 2 बशिया या गोष्टींसाठी आहेत. एक खाद्यपदार्थासाठी, दूसरी पाण्यासाठी. इसके बाद में हमारा जो थर्ड है वो है एका शब्दात उत्तरे लिहा. जनावरांचे इस्तीपतर मुंबईच्या भागात परळ. चुणचुणीत मुलांचे नाव भरत. तो स्पेलिंग्स यू कैन सी हियर, परळ आणि भरत. इसके बाद हमारे आते हैं लिंग विशेषण विशेष्य जोड़ियाँ लावा. स्वच्छ मुलगा, चुनचुनीत अंथरून, मऊ रंग, ये हमको क्वेश्चंस दिए हैं. तो आंसर्स है यहाँ पर स्वच्छ खोली, चुनचुनीत मुलगा, मऊ अंथरून, उदी रंग. इसके बाद आता है लिंग बदला. सो घोड़ा घोड़ी, शेरी बोकड़, कुतरा कुतरी, मांजर बोका. देन वचन बदला. मिशिया मिशी, पिंजड़ा पिंजरे, पिल्लू पिल्ले, पाऊल पावले, जाड़िया जाड़ी, कट्टे कट्टा, गळा गळे, खण खण. इसके बाद हमारा आता है पुढील वाक्यातील शब्दांच्या जाती ओळखा. तो प्रत्येक विशेषण मांजर इज नाम, जवळ शब्दयोगी अव्यय, 2 विशेषण, बशिया नाम आहे 30 क्रियापद. इसके बाद आता है स्वमत. माणसाच्या दयाबुद्धीला करुणेला मुके प्राणी कसे आवाहन करतात ते तुमचा अनुभव तुमच्या शब्दात लिहा. कुत्रा, मांजर, बैल, घोडा, शेळी इत्यादी पाळीव प्राणी आहेत. हे प्राणी माणसाळलेले असतात. ते माणसांवर प्रेम करतात. आमच्या घरी मेयो कुत्रा आहे. त्याला भूक लागली की मला येऊन चाटतो. 2 पाय उभे करून इशारा करतो. त्याची भूक तहान खुणाने कळवतो. त्याला मी जवळ घेऊन कुरावल्याशिवाय चैन पडत नाही. तो लाडात आला की त्याच्याशी मला खेळावे लागते. तो खूप दंगा करतो. रात्री माझ्या कुशीत मुटकुळून करून झोपतो. चाहूल लागताच कान टवकारतो. एकदा त्याच्या पायाला जखम झाली. दिवसभर तो निमूट कोपऱ्यात पडून होता. मी त्याच्या पायाला मलमपट्टी लावली. तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू आले. ती मायेने माझा हात चाटू लागला. मी त्याला प्रेमाने जवळ घेऊन कुरवाळले. तेव्हा मला कळले की माणसाच्या दयाबुद्धीला करुणेला मुके प्राणी आवाहन करतात. इसके बाद हम बढ़ते हैं उतारा क्रमांक 2 की तरफ. इसमें सबसे पहले हमें दिया है आकृति पूर्ण करा. सो आंसर्स है माणसांसारखी मांजरीची दवाखान्यात घेतलेली काळजी, मांजरीची औषध पाणी करणे, त्यांचे खाण्यापिण्याचे पथ्य पाळणे. कुत्र्याच्या विभागातील कुत्र्यांची वैशिष्ट्ये, लठ्ठ आणि रोड, खिडकी आणि शांत, साखळीला हिसके देऊन सुटू बघणारी, स्वस्थ बसून राहणारी. देन मांजराच्या कप्प्यामधील मांजराची मजेशीर नावे, जॅक जाधव, सेमी डिकुन्हा, बकुल गोखले, रोमल टिप्पणीस. इसके बाद हमारा आता है कारणे लिहा. तो फर्स्ट है मांजरांना इस्पितळात विलक्षण एकटे वाटते कारण त्यांना घरी लाड करून घ्यायची सवय झालेली असते. आंध्र्या मांजरीचे सर्वांग शहारले कारण तिला लेखिकेच्या अनोळखी हातांचा स्पर्श झाला. देन कृती 2 आकृती पूर्ण करा. दिस इज योर आकृति. विल सी द आंसर. तो फर्स्ट है
डोळे न उघडलेल्या कुत्र्याच्या पिलाची वैशिष्ट्ये, काही पिले पांढरी, काही ठिपक्या ठिपक्यांची, सावरीच्या कापसाच्या मऊ मऊ गोळ्यासारखी, इवले कान, इवल्या शेपट्या, लालसर ओली नाके, पोटातून कुई कुई आवाज येत होता. देन 2 आजारी कुत्र्यांना झालेला आजार. एका कुत्र्याच्या कानामागे मोठे गळू झाले होते, एकाचा पाय मोडला होता. इसके बाद में आता है कुत्रे मांजरी सोडून इस्पितळात आणखी येणारे प्राणी, शेळ्या, मेंढ्या, ससे, माकरे. देन हमारा ये आता है चौकटी पूर्ण करा. तो सबसे पहला है निरोप घेताना मांजराचा गजर, मियाव, रागीट कुत्र्याचे नाव, झेन्या, सालस कुत्र्याची कुत्ती, नमस्कार करने. तो मैं आपको इनकी स्पेलिंग्स दिखा देती हूँ, फर्स्ट, सेकंड एंड थर्ड के. देन कृती 3. पुढील वाक्यांची सर्वनामे ओळखा. मी तिच्या पाठीवर हात ठेवते, ती सावरते, तिला थोपटते. तो इसमें सर्वनाम हमारे आते हैं मी, तिच्या, ती, तिला. इसके बाद में है तक्ता पूर्ण करा. एक वचन आणि अनेक वचन. ठिपका, ठिपके, शेपटी, शेपट्या, साखळी, साखळ्या, टोपली, टोपलिया. देन लिंग बदला. आंधळी, आंधळा, बाई, पुरुष, मुलगा, मुलगी, माकड, माकडीन, मेंढी, मेंढा, ससा, सशीन. देन हमारा आता पुढील जोड शब्द पूर्ण करा. औषध, औषध पाणी, खाणं, खाणं पिणं. इसके बाद आता है स्वमत. सर्वच प्राणी माणसाच्या प्रेमांसाठी भुकलेले असतात. हे विधाने पाठाधारे पटवून द्या. लेखिका प्राण्याच्या इस्पितळात गेल्या होता. जेव्हा त्या मांजराच्या विभागात गेल्या तेव्हा खोलीतील सर्व मांजरे कलकलाट करू लागली. त्यांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न प्रत्येक मांजर करू लागले. लेखिकेने जाळीतून बोट घालून त्याला खाजवले, कुरवाळले, तेव्हा मांजराचे समाधान झाले. यातून मांजरे माणसाच्या प्रेमाची भुकेली होती हे कळून येते. लेखिका परत फिरल्या तेव्हा मांजरे खिन्न झाली. इस्पितळात मांजरांना एकटेपणा वाटत असावा. एका जन्मापासून आंधळ्या मांजरीला लेखिकेने प्रेमाने कुरवाळले व थोपटले, तशी ती प्रेमाने गुडगुड करू लागली. या सर्व प्रसंगातून असा निष्कर्ष निघतो की सर्वच प्राणी माणसाच्या प्रेमांसाठी भुकलेले असतात. इसके बाद आता है व्याकरण. कसांतील सूचनानुसार बदल करा. उदी रंगाच्या गलेलट बोका होता, उद्गारार्थी करा. किती गलेलट बोका होता तो उदी रंगाचा. बाई हा मांजराचा विभाग तुम्हाला बघायचेच, आज्ञार्थी करा. बाई हा मांजराचा विभाग तुम्ही बघा. देन थर्ड, एक मांजर खूप आजारी होते, मिश्र वाक्य करा. एक जे मांजर होते ते खूप आजारी होते. हे सारे मी पाहिले आणि बाहेर आले. केवल वाक्य करा. हे सारे पाहून मी बाहेर आले. काही कुत्री चिडकी होती आणि काही कुत्री शांत होती. वाक्य प्रकार ओळखा. संयुक्त वाक्य. देन हमारा आता तक्ता पूर्ण करा. तो शब्द डोळ्यांत. मूळ शब्द डोळे, विभक्ती इज त, सामान्य रूप डोळ्या. आवाजांच्या आवाज, च्या, आवाजा. कुत्र्याने, कुत्रा, ने, कुत्र्या. इस्पितळात, इस्पितळ, ला, इस्पितळा. शब्द संपत्ती. तो विरुद्धार्थी शब्द लिहा. रागीट, शांत, मोठे, इवले, मऊ मऊ, खरखरीत. जोड शब्द लिहा. चढ उतर, अंथरून पांघरून, इकडून तिकडून, आले गेले. समानार्थी शब्द लिहा. करुणा, दया, मांजर, मार्जर, औषध, दवा, अंग, शरीर. देन विरुद्धार्थी शब्द लिहा. मुक्का, बोलका, काळा भोर, पांढरा शुभ्र, सालस, उद्धट, जन्म, मरण. इसके बाद शब्दांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण वाक्य तैयार करा. तो डायरेक्टली विल सी द आंसर्स हियर. ये है हमारे मुंबईच्या परळ भागात एक इस्पितळ आहे. पुढे गेल्यावर कुत्र्यांचा आणखी एक विभाग लागला. देन लेख नियमानुसार लेखन. आयडेंटिफाय द करेक्ट वर्ड हियर. सो दीज आर द आन्सर्स यू कैन सी हियर. फर्स्ट, सेकंड, थर्ड एंड फोर्थ. देन विराम चिन्ह. पुढील वाक्यांत योग्य विराम चिन्ह घालून पुनः लिहा. तो इसके लिए आपको वीडियो पॉज करना होगा और आंसर लिखना होगा. तो वीडियो पॉज कीजिए और लिखिए. इसके बाद आता है वाक्य प्रचार, दैट इज फ्रेजेस.
So for this also you pause the video and write it. Then आता है योग्य अर्थांचा पर्याय निवडा. So I have marked the answer here. This one is गोंधळून जाणे. Then this one is जोराने ओढणे. Third one is हलवून सोडणे, अस्वस्थ करणे. These are the answers written here. Have even marked here. Then पुढील म्हणी पूर्ण करा. So answers are here. मूर्ती लहान पण कीर्ती महान. शीतावरून भाताची परीक्षा. सुटी वाचून खोकला गेला. रात्र थोडी सांगे फार. उथळ पाण्याला खळखळाट फार. दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ. झाकली मुठ 1.25 लाखाची. घरोघरी मातीच्या चुली. कोल्ह्याला द्राक्षे. आंबाट अंथरून पाहून पाय पसरावे. इकडे आड तिकडे विहीर. काखेत कळसा गावाला वरसा. तो इसी के साथ में हमने चैप्टर 10 के डाइजेस्ट के क्वेश्चन आंसर्स फिनिश किए. नेक्स्ट वीडियो में हम करने वाले हैं पोयम 11 के क्वेश्चन आंसर. सो मिलते हैं नेक्स्ट वीडियो में जीवन गाने के साथ. तब तक टेक केयर एंड कीप वॉचिंग वंदनास ट्यूटोरियल एंड डू नॉट फॉरगेट टू सब्सक्राइब माय चैनल. थैंक यू.